नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कशा आहात? मस्त मजेत ना? तिकडचं काहीच दिसत नाहीये. मला समोर पडले खूप सुंदर असं धुकं पडलंय आणि रातकिड्यांचा अजूनही आवाज येतोय. आणि जास्वंदात किती फुलं फुलले आहेत बघू शकता. कलर पण सुंदर आहे. असं गवत वाढलं होतं, हे बघा काल कापून घेतलं. ते समोर थोडंसं, इथे थोडंसं कापून सगळं साफ करून घेतलं मी, कारण की 2 दिवसापूर्वी आहे ना खूप भला मोठा साप होता इथून इथे असा गेला. तर मंडळी कसं कागद वगैरे असते आणि ते मी जमा करून ठेवते, म्हणजे जेणेकरून मच्छर पण जाते आणि असं मी जाळून टाकते त्यांना, जेणेकरून मच्छर पण जाते ना. तर मंडळी इथे डस्टर आपले बारदाना वगैरे असतात ना, ते धुवायचं मी काम करते आणि एका साईडला मी कपड्याची मशीन पण लावलेली आहे आणि सगळं मी आवरून घेते. तर इथे हॉलमध्ये आली आहे आणि आता मी कचरा वगैरे जरा काढून घेते, सगळं आवरून घेते. सगळीकडे कचरा वगैरे काढून मग लादी पुसायला काकी येतील थोड्या वेळाने. तोपर्यंत मी कचरा खालचा काढून घेते. वरचा कचरा मग त्या वरचे 2 बेडरूम आहेत त्याचा कचरा मग त्या काकी काढतात. आता हॉलचा कचरा काढून झाला, आता किचनचा कचरा काढते. मला कसं आहे ना, इकडे तिकडे सगळीकडे खालून वगैरे कचरा काढायला खूप आवडतं, पण काकींना तेवढं कसं लादी पुसायला तेवढं नाही जमत. पण आता काय माझी मजबुरी आहे, तर म्हटलं महिनाभर त्यांना 1-2 महिने काम करून दे, कारण एवढं सगळं मोठं घर आहे ना, एकटीनं साफ करायला खूप भारी पडतं. तर आता बघू, दिवाळीनंतर मग मी सर्व साफ करत जाईन, लादी वगैरे पुसेन. मग काकीनं सांगेन मी पुसेन म्हणून. आणि कसं आहे ना मंडळी, किती जरी म्हटलं तरी काम बरंचसं आपला बायकांना असतंच घरामध्ये. साफसफाई तर आपल्याला पहिला करावंच लागतं, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काम करावंच लागतं. सर्व्हिसला बायकांना पण किती स्ट्रगल करावं लागतं. ऑफिसला जा आणि हे सगळं घरातलं येऊन करा, खूप कठीण आहे खरंच. ते कशा करतात काय माहिती. मी घरात असून पण मला किती भारी पडतं हे सगळं आवरायचं वगैरे. त्याच्यात माझे प्राणी पण आहेत, तर त्यांचंही मला करावं लागतं. आणि प्लस मी रस्त्यावरच्या प्राण्यांना पण खायला वगैरे घालते, ट्रीटमेंट करते, त्याच्यामुळे तो वेळ पण माझा जातो. आणि प्राणी असल्यामुळे मला जास्तीत जास्त घर साफसफाई करायला लागतं. तरी ते मी बाहेर आली आहे आणि मी केळीचं झाड आणलं आहे, रोपटं आणलं आहे. तर ते 2 दिवस झाले मला लावेन म्हटलं, पण मला वेळच मिळत नव्हता. तर म्हटलं चला आज आपण ते झाड लावून घेऊया. आणि ते झाड लावायला मी सुरुवात केली आहे. आधी मी खड्डा पाडला, खूप म्हणजे माती पाणीच पाणी आहे, त्याच्यामुळे माती निघतच नव्हती. खड्डा खूप कठीण होतं की खड्डा पाडायला, खूप वेळ गेला त्याच्यामध्ये माझा. आता फायनली खड्डा पाडला, खड्डा पाडून झाला आणि त्याच्यामध्ये मी राख टाकली. त्याच्यानंतर मग ते केळीचं मी रोप लावलं आणि वरतून परत माती टाकली आणि राख पण टाकून दिली. तर आजूबाजूच्या झाडांना पण राख टाकली, बाजूचं गवत वगैरे पानं वगैरे पडली ती पण साफ करून घेतली. तर मंडळी आंघोळ पण झाली आहे. आज जरा थोडंसं गरम होत आहे, तयारी करते, बाहेर जायचं आहे. कशाला बाहेर जाते ते तुम्हाला सांगते मी. चला तर तयारी करून घेते बरोबर. गेट आहे ना इथे होता लावलेला, तर तो तुटला आहे. तुटला म्हणजे त्याची जी भिंत आहे ना, दाखवते समोरून, ही बघा तुटली आहे, त्याच्यामुळे तो गेट निघाला. तर हे सगळं बनवून घ्यावं लागेल, त्याच्यासाठी मी चालली आहे बघायला, चौकशी करायला. तर एक म्हणून बघते आता भेटतंय का कोण. काल एक माणूस भेटला, ते कडिया काम करणारा आणि गेट लावून देणारा, पण तो त्याचं बजेट आहे ना खूपच सांगतोय. त्याच्यामुळे म्हटलं अजून दुसरीकडे कुठेतरी चौकशी करूया. त्याच्यासाठी म्हटलं जाऊन बघून येते, म्हणजे फिरून पण येईल. आणि अशी पण रोज मी बाजारात जाते, तर म्हटलं तिथे बाजारात जाऊन दुकानं असतील ना हार्डवेअरची वगैरे मिळते, सिमेंट वगैरे मिळतं, रेती वगैरे, त्याच्या दुकानात जाऊन चौकशी करून कोण आहे का, आणि त्यांना पण विचारून ह्याचं किती बजेट आहे वगैरे. तर आता ते कामाचे पैसे तर ओनरच देणार ज्यांचं घर आहे ते, तरी पण कशाला कोणाचे 2 पैसे असे जास्त जायला पाहिजे, त्यांना पण बरं पडेल ना 2 पैसे कमी झाले तर. म्हणून बघू, 1-2 विचारून बघू आणि नंतर मग
तर मंडळी मी बाजारातनं जाऊन आली आहे आणि आता इथे मी चटणी वाटायला घेतली आहे. तर तुम्हाला दाखवते काय काय आहे ते. तर मी असं चटणी घेते वाटायला. तर लसूण आहे, शेंगदाणे आहेत, मीठ आहे आणि मसाला आहे. अशी चविष्ट अशी चटणी मी वाटून घेते. सगळी पाट्या चटणी वाटून घेते. पाठीमागच्या साईडला आहे. पाटल्या तर हा पाटा आहे, घरात नाही ठेवला, बाहेरच ठेवलाय. पाणी नाही टाकायचं, सुकीच वाटायची आणि भाकरी आणि चटणी भारी लागते. बघा मंडळी, चटणी वाटून झाली आहे मस्तपैकी. इतका सुंदर सुगंध सुटलाय ना. लसणीच्या पाकळ्या नाही काढायच्या, लसणी सोलून नाही घालायची, सालासकटच घालायची, त्याच्यामुळे त्याची टेस्ट अजून वाढते. आता पाट्याला माझ्या टाकी नाहीये, त्याच्यामुळे सालं काय एवढी वाटले नाहीये. तर हे बघा चटणी वाटून झाली आहे. चटणीचा गोळा तयार आहे. ज्याला कोणाला तोंडाला चव नसेल, आजारी असेल, तर ही चटणी नक्कीच करून बघा. जेवायला मस्त अंगणात बसले, जेवायला मस्त निसर्गामध्ये झाडाखाली. तर काय भर ताट मी पानावर घेतलं जेवण. हे वरण भात आहे, चपाती आहे आणि ही आपण कोण आहे आवाज असला, ही वाटलेली आपण चटणी, काकडी आणि आपली चवळीची भाजी, असं मस्त जेवण आहे. तर या जेवायला सर्वांनी. तर मी चटणी खाऊन दाखवते तुम्हाला मस्तपैकी. तोंडाला पाणी सुटलंय चटणी बघून. बघा, या तुम्ही पण खायला मस्त झणझणी चटणी. तर खूप छान अशी चटणी झाली आहे आणि मी जेवते मनसोक्त.